मनसे नेत्यांना ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती नकोय का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। तो म्हणजेच ठाकरे बंधूंनी एकमेकांना दिलेल्या टाळीनंतर ठाकरेंच्या सेनेकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत, तर दुसरीकडे मनसे नेत्यांकडून उणीधुणी काढली जाते। पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली। ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? राज ठाकरे म्हणालेत का? नाही। त्याच्यामुळे कोण काय म्हणते त्याच्याकडे आता लक्ष देऊ नका। जर तुम्हाला व्यापक दृष्टिकोनातून समोर युती करायची असेल तर हे छोटे छोटे जरतर आणि छोटे छोटे तुमचे जे काही किंतु परंतु आहेत ना, हे सोडून द्यायला हवेत ना। भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात। राज्यात बंधू भेटीच्या चर्चांना उधाण आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीची टाळी दिली, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलाय। मात्र दुसरीकडे यामुळे मनसेमधील नेत्यांमध्ये नाराजी आहे का? मनसे नेत्यांना ही युती नकोय का? असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। याचं कारण मनसे नेत्यांच्या प्रतिक्रिया। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या नेत्यांकडनं सकारात्मक विधानं केली जात आहेत, तर दुसरीकडे मनसे नेते मात्र जुनी उणीधुणी काढताना दिसत आहेत। बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी। 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली। ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? सर, मनसेतून असं म्हटलं, मला मनसेतून काय म्हणते याच्यापासून महत्त्वाचं आहे। राज ठाकरे म्हणालेत का? नाही, पण त्यांच्या पक्षाचे नेते राज ठाकरे बाहेर आहेत, ते कुठे असू दे, देशाच्या बाहेर आहेत। त्यांनी जे विधान केलंय त्याच्यावरती आम्ही माननीय उद्धवजींनी त्याच्यावरती प्रतिविधान केलेलं आहे। त्याच्यामुळे कोण काय म्हणते त्याच्याकडे आता लक्ष देऊ नका। राज ठाकरेंच्या विधानानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला, मात्र त्यांच्या जर तरच्या भाषेमागे षडयंत्र असू शकतं असा आरोप मनसे नेते यशवंत किल्लेदारांनी केलाय। तर काही लोकांना दोन्ही भाऊ एकत्र येऊ नयेत असं वाटतं, असं विधान संजय राऊतांनी केलंय। पूर्ण तुम्ही समोरच्या उद्धवजींचं भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल ते जरतर मध्ये बोलतायत। तर असं झालं तर असं होईल आणि तसं झालं तर मग तुम्ही तसं नाही करायचं, असं करायचं, म्हणजे हे थेट भूमिका। जर तुम्हाला व्यापक दृष्टिकोनातून समोर युती करायची असेल तर हे छोटे छोटे जरतर आणि छोटे छोटे तुमचे जे काही किंतु परंतु आहेत ना, हे सोडून द्यायला हवेत ना। त्याच जर गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा उघडत असाल तर कदाचित हा सुद्धा एक षडयंत्राचा भाग असेल। पूर्वी जर 2 वेळा झाला तसा। काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात, बरोबर आहे। त्याच्यामुळे ही अशी काटे मारत असतात। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चेनंतर मनसे नेते अमेय खोपकरांनी अशी अभद्र युती नको म्हणून ट्विट केलं होतं। दरम्यान या ट्विटची देखील राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली होती। अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना। मनसेचे नेते अमेय खोपकरांचं हे ट्विट। राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंची साथ, त्यानंतर ठाकरेंचा प्रतिसाद, यामुळे पुन्हा एकदा बंधू भेटीच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र दोन्ही पक्षातल्या नेत्यांमधल्या मतभेदांमुळे युती रखडणार तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचे सूर जुळलेत, मात्र दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांचे सूर जुळणार का याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।